नमस्कार मंडळी. गेले काही दिवस काही कारणामुळे व्हिडिओज येत नव्हते, तर आज मी करणार आहे टोमॅटोची एका वेगळ्या वाटणातली भाजी. तर त्यासाठी इथे मी 4-5 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेत, लसूण घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, जिरं आणि वाटण तयार करण्यासाठी तीळ, जिरं आणि खोबरं हे लागणार आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण सर्वात आधी तीळ, जिरं आणि खोबरं हे छान भाजून परतून घेऊ. तर इथे आता आपलं जिरं, खोबरं, तीळ भाजून झालेलं आहे. हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. या वाटणामध्ये मी कोथिंबीर देखील घातलेली आहे. तर अशा प्रकारे हे वाटण तयार आहे. आता आपण भाजी करून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, हिंग आणि लसूण आणि कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यायची आहे. ती छान परतून घेऊ. फोडणी झाल्यानंतर आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेऊ आणि पुन्हा एकदा परतून घेऊ. परतून झाल्यावर त्यात आता मी 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती भाजका मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला घालू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात हिरवी मिरची देखील घालू शकता. मसाले घालून झाल्यानंतर एकदा परतून घेतले. त्यानंतर आता मी तयार केलेलं वाटण घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स एकजीव करून घेणार आहे. आता या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही भाजी शिजवून घेऊ. दोन 3 मिनिटांनंतर झाकण काढून ही भाजी एकदा ढवळून घेतलेली आहे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून आपण भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. आता बघा भाजी छान शिजलेली आहे. त्यात आता मी अर्धा चमचा गूळ घालून घेते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप देखील करू शकता. गूळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून
भाजी पुन्हा एकजीव करून घ्यायची. आणि आता अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ही वेगळ्या वाटणातली टोमॅटोची भाजी आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.